आज धुळी गावात पुराच्या संभाव्य धोक्याची खबरदारी घेण्यासाठी ह्या एकंदरीत पूर परिस्थिती पाणी करण्यासाठी मी आज दौरा केलेला होता। आताच नदीकाठच्या आणि ओढ्याकाठच्या भागाला आता पाणी टेकेला त्या भागाची पाहणी केली। एकंदरीत आता पावसाची उघडीप लागल्यामुळे नदीचा जो येणारा पाण्याचा वेग आहे तो कमी होऊन काही दिवस आपल्याला ह्यात सुटका मिळेल असं वाटतंय। मात्र सावधपणा ठेवला पाहिजे। दिल्लीतून पाठपुरावा करून NDRF आणि लष्कर हे आपण सांगलीत दाखल करून घेतलेलं आहे। ही त्याच्यातलं काहीतरी गैरअर्थ काढू नये, धोका नाही आहे, पण काही अडचण झाली तर ऐन वेळेला आपल्याकडे सगळी यंत्रणा उपलब्ध नाही असं व्हायला नको म्हणून ह्या लोकांनी बोलवलेलं आहे। दशकाच लोक जे आपल्या घरात येतात आणि घर आपण सोडून बाहेर या म्हणतात तर कृपया त्यांची विनंती तुम्ही ऐकावी, कमीत कमी त्रास त्यांना व्हावा। अचानक पाणी वाढलं आणि मग तुम्हाला सगळ्यांना बाहेर जाता आलं नाही, आणि मागच्या जशी भ्रमणाच्या प्रकरणात झाली तशी आता होऊ नये याची खबरदारी म्हणून ह्या लोकांना आपण बोलवलेलं आहे। आम्ही पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतो। कर्नाटकच्या आलमट्टीच्या अधिकाऱ्यांची सुद्धा आमच्या बैठकांत चर्चा चालू आहे। निश्चिंत राहावा, मात्र काळजीनं राहावा। आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत।